सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी एक लाईक माझ्या दत्त महाराजांसाठी. माऊलींनो, आपल्याला ठाऊकच आहे की आपले पूर्वज हे जेव्हा मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असत, त्यावेळेला दर्शन झाल्याच्या नंतर ते बाहेर येऊन पायरीवर बसत असत. का बरं बसत असत ते? आणि नुसते बसत नसत, तर ते जेव्हा पायरीवर बसत असत ना, तेव्हा कुठला तरी एक ते श्लोक म्हणायचे. आताशा लोक तो श्लोक बहुधा विसरूनही जात आहेत. तर कुठला होता तो श्लोक? आणि तो श्लोक का बरं म्हणत असत? आणि तो श्लोक म्हणला की तो श्लोक म्हणल्याच्या नंतर केवळ मनुष्याचा आध्यात्मिक दृष्टिकोन नव्हे, तर जीवनाबद्दलचा सुद्धा सुंदर दृष्टिकोन तयार होत असे. तो श्लोक म्हणजे अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम देहांते तव सानिध्यम देहि मे परमेश्वरम. खरोखर किती सुंदर आहे हा श्लोक. अनायासेन मरणम. अनायासेन मरणम म्हणजेच आपण परमेश्वराला प्रार्थना करायची आहे की हे परमेश्वरा, आम्हाला जेव्हा मृत्यू येईल ना, तेव्हा आमचा मृत्यू हा कुठल्याही त्रासाशिवाय येऊ दे. आम्हाला तू कधीही अंथरुणाला खिळून ठेवू नकोस किंवा कुठलेही दुःख भोगत भोगत आम्हाला मृत्यू प्राप्त होऊ नये. अगदी चालता फिरताच आम्ही आमच्या या शरीराचा त्याग करावा. बिना दैन्येन जीवनम. अर्थातच आम्ही आमचं आयुष्य जगताना आम्हाला आयुष्यामध्ये कुणावरही अवलंबून राहता कामा नये. आणि अशा प्रकारे कुठल्याही प्रकारच्या लकव्याची स्थिती सुद्धा आमच्यावरती येऊ नये किंवा आमचे ओझे कुणावर तरी व्हावे, आम्ही कुणाचे तरी ओझे व्हावे, अशी स्थिती परमेश्वरा आम्हाला तू कधी येऊ देऊ नकोस. आम्हाला आमचं आयुष्य हे सन्मानपूर्वकच जगू दे. देहांते तव सानिध्यम. आपल्याला माहीतच आहे की ज्याप्रमाणे भीष्म पितामह जेव्हा त्यांचे प्राण सोडत होते ना, तेव्हा त्यांच्या समोर साक्षात तो भगवान परमेश्वर म्हणजेच श्रीकृष्ण त्या ठिकाणी तिथे उभे होते. अर्थातच या श्लोकाचा असा अर्थ आहे की ज्यावेळेला आमचा मृत्यू आमच्या सन्निध्य असेल ना, तेव्हा हे भगवंता परमेश्वरा दत्त महाराज आपले सानिध्य आम्हाला मिळो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ.